माननीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला लिहिलेलं विशाळगडवासियांनी हे पत्र आहे. पत्रात बऱ्यापैकी आम्ही विशाळगडावर अनेक मंदिरांचा केलेल्या जीर्णोद्धाराचा पण विषय मांडलेला आहे. गेली कित्येक पिढ्या हिंदू मुस्लिम त्या ठिकाणी एकोपाने राहत आहेत. अनेक सण साजरे करत आहोत. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार विशाळगडच्या सर्व हिंदू मुस्लिम नागरिकांनी एकत्र येऊन केलेला आहे. 6 महिने पूर्णपणे बंद आहे. विशाळगडावर येणाऱ्या कुठल्याही पर्यटकाला, दुर्गप्रेमीला, शिवप्रेमीला किंवा भाविकांना कुणालाही वरती सोडत नाही. ज्या भाविकांच्यामुळे किंवा ज्या पर्यटकांच्यामुळे गडावरचा सगळा व्यवसाय चालू होता त्या सर्व व्यवसाय गेले 6 महिने बंद आहे. त्यामुळे गडावरच्या सगळ्याच लोकांची आर्थिक परिस्थिती खूप कठीण झाली आहे. लोकांना स्वयंपाकाला गॅसला पैसे नाही आहेत, औषधोपचारासाठी पैसे नाही आहेत, लोकांना अगदी रोजच्या अन्नधान्यासाठी सुद्धा पैसे. बऱ्याचशा खरं म्हणजे गेले 6 महिने जो विशाळगडचे लोक जगलेत आत्तापर्यंत त्याचं सर्व श्रेय अनेक संस्थांना, ज्या सेवाभावी संस्था आहेत त्या संस्थांद्वारे जे काही अन्नधान्याचा गडावर पुरवठा गेला 6 महिने झाला त्याच्या जीवावरच गडावरची आजपर्यंत लोक जगलेले आहेत. अन्यथा गडावरच्या लोकांना, स्थानिक लोकांना तिथं मीठ घ्यायला सुद्धा पैसे नाही आहेत. अशी परिस्थिती गडावरची आहे. प्रशासनाला आता काय आव्हान आहे? प्रशासनाला माझं आव्हान आहे की गडावरचा जो कचऱ्यापासून आणि अतिक्रमणापासून सुरुवात झालेला जो विशाळगडचा विषय आहे तो आता तर विशाळगड संपूर्ण स्वच्छ आहे. पूर्णपणे दारू बंदी आहे. पूर्णपणे पशुहत्या बंद आहे. फक्त प्रशासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी बंद केलेले पर्यटन लवकरात लवकर चालू करावं आणि सर्व ग्रामस्थांना, विशाळगड आणि विशाळगडच्या सर्व परिसरातील लोकांना अतिक्रमण जे काही शासनाने निष्कासित केलं होतं, जवळपास 100-150 अतिक्रमण, त्यापैकी 80 ते 90 अतिक्रमण शासनानं मला वाटतं 15 ते 16 जुलैलाच काढलं. आता जे काही 30-35 आहे ते हायकोर्टात आहे आणि ते सुद्धा जे काही बेकायदेशीर असतील अतिक्रमणं ती सुद्धा अतिक्रमणं काढावीत. अतिक्रमण काढताना सुद्धा तिथल्या ग्रामस्थांनी सर्व शासनाला सहकार्य केलं होतं. आजही शासनाला आम्ही संपूर्ण सहकार्य करू अतिक्रमण काढण्याला. 100% बड्डू मसले विशाळगड. तुम्हाला विशाळगडवरती काय प्रॉब्लेम? महिला म्हणून रोजच्या जीवनात जे प्रॉब्लेम यायला लागलेत, उपासमारीची आणि लहान मुलांच्या, कॉलेजच्या मुलांच्या शिक्षणाची, वयोवृद्ध माणसांच्या आजाराची, औषधोपचाराची, इव्हन गॅस सिलेंडर भरायची आणि विजेची बिलं भरायची सुद्धा लोकांच्याकडे हे नाहीये, परिस्थिती आता शिल्लक राहिलेली नाहीये. का तर उदरनिर्वाह पूर्ण विशाळगड पर्यटक स्थळ, धार्मिक स्थळामुळे विशाळगड वासियांचं चालत होतं. आणि तसंच बाजूच्या 12 वाड्या ज्या आहेत त्यांचं सुद्धा उदरनिर्वाह विशाळगडावर आधारित होतं. आता सगळ्यांचं जीवन विस्कळीत झालेलं आहे पूर्ण. हे शासनाने लक्षात घेऊन आमचं पूर्ववत सुरळीत करून द्यावं अशी शासनाला नम्र विनंती. नाव सांगा. शाहीन मुजावर, विशाळगड.